नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक जणांचा असा प्रश्न होता की गुरुजी आमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे. घरामध्ये आम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवते, नकारात्मक ऊर्जा जाणवते आणि अनेक प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतात. तर त्यावर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. तर वास्तुदोष असणं ही सध्याच्या काळातली फार अगदीच कॉमन घटना झालेली आहे. कारण आपण बघतो की सगळीकडेच कन्स्ट्रक्शन चालू असतं. वाटेल त्या जागेत बिल्डिंग बांधल्या जातात, कन्स्ट्रक्शन केलं जातं. त्या जागेवर पूर्वी काय होतं? ती जागा पवित्र होती, शुभ होती, की तिथे काही स्मशान होतं? काय होतं ह्याची आपल्याला माहिती नसते आणि त्याच्यामुळे वास्तुदोष हा बहुतेक सगळीकडेच आजकाल बघायला मिळतो. तर मला असं वाटलं की हाच प्रश्न अनेक जणांचा असू शकतो, म्हणून या व्हिडिओच्या मार्फत आज काही मार्गदर्शन जे देता येण्यासारखं आहे ते मी तुम्हाला देणार आहे. अनेक जणांना याची माहिती होईल आणि फायदाही होईल. तर आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की कुठलीही वास्तू ही 100% दोषमुक्त कधीच नसते. काही ना काहीतरी वास्तुदोष त्या जागेमध्ये असतोच, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता वास्तुशास्त्र हा एक खूप मोठा आणि व्हास्ट विषय आहे. त्याच्यामुळे त्याची एक वेगळी स्वतंत्र अभ्यासाची लाईन सुद्धा आहे, ज्याला वास्तुशास्त्र म्हणून म्हटलं जातं. प्रॉब्लेम असा आहे ना, की जे वास्तुशास्त्रज्ञ आहेत किंवा जे खरोखर त्याच्यामध्ये तज्ञ लोक आहेत, ती लोक प्रचंड मोठ्या प्रमाणावर फीज घेतात आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना त्यांची फी देणं परवडत नाही. हजारो लाखो रुपयांची फी सांगितली जाते, आकारली जाते आणि परत एवढं देऊन सुद्धा घरामध्ये सुद्धा काही चेंजेस करायला सांगितले जातात, काही डागडुजी करायला सांगितली जाते, काही विशिष्ट प्रकारचं सामान ठेवायला सांगितलं जातं, वस्तू सांगितल्या जातात. हे सगळं सर्वसामान्य माणसांना परवडत नाही. आता ज्यांना परवडतं ते करून घेतात. नो डाऊट अबाउट दॅट. आणि अर्थातच त्याचा इफेक्ट होत नाही का? तर असं नाहीये. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा इफेक्ट नक्कीच होतो. परंतु ते सर्वसामान्य माणसांना, आपल्यासारख्या माणसांना परवडत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग काय करायचं? परवडत नाहीये तर काय करायचं? तर जसं मी नेहमी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, तसं आपलं शास्त्र एवढं चांगलं आहे आणि एवढं युजफुल आहे, की जसे प्रश्न उपस्थित केले जातात ना, तसंच त्यांची प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला त्याची माहिती नसते, इतकंच. हो. तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की वास्तुपुरुषाच्या नित्यस्मरणाने वास्तूमधील असलेले सर्व प्रकारचे दोष हळूहळू नाहीसे होतात. म्हणजेच म्हणजेच आपल्या शास्त्रात असं सांगितलंय की तुम्ही वास्तुपुरुषाचं रोज स्मरण करा, इतकंच. लगेच 2 मिनिटात किंवा 2 दिवसात त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही, परंतु हळूहळू सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतील. तर आपल्या शास्त्रामध्ये एक वास्तू पुरुषाचा स्मरण श्लोक किंवा स्मरण मंत्र सांगितलेला आहे, तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. याचे 2 वेगळे वेगळे व्हर्जन्स आहेत. दोन्ही व्हर्जन्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित लिहून देतो. तिथून तुम्ही कॉपी करून स्वतःकडे लिहून ठेवू शकता. तर मंत्र असा आहे, वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषय्या निरत प्रभो मद्गृहम धनधान्यादी समृद्धम कुरु सर्वदा. हे पहिलं व्हर्जन आहे. आणि दुसरं व्हर्जन असं आहे, वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषय्या निरत प्रभो मद्गृहम सुखदम कुरु सर्वदोषम विनाशय. हे 2 व्हर्जन्स आहेत. याचा अर्थ असा आहे, वास्तु पुरुष नमस्तेस्तु, वास्तुपुरुष म्हणजेच या घराचा, या भूमीची अधिदेवता, हे देवा नमस्तेस्तु, मी तुला नमस्कार करतो. भूशय्या निरत म्हणजे काय? तर भूमीवर शयन करणारा किंवा या भूमीत वास असणारा प्रभो, हे देवा, हे देवाधिदेवा. मद्गृहम म्हणजे माझ्या घरी, माझे घर.
सुखदम कुरु, सुखद कर, धनधान्यानी समृद्ध कर, सर्व दोषम विनाशय, आणि सर्व प्रकारचे दोष नष्ट कर. तर असे हे 2 व्हर्जन्स आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा वास्तुशांतीची पूजा करतात बघा आपल्या घरात, तेव्हा हा मंत्र म्हटला जातो. तर कधी करायचा? दिवसभरात तुम्ही कधीही या मंत्राचे उच्चारण करू शकता. हवं तर हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्हाला जे पटेल ते कुठलाही एक मंत्र, कुठलाही एक श्लोक तुम्ही नित्य स्मरणात म्हणू शकता. रोज 11 वेळा किंवा 27 वेळा म्हणावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पूर्व दिशेला तोंड करून किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा श्लोक म्हणायचा आहे, किंवा तुमचं जे पूजेचं मंदिर आहे, घरातली जिथे तुम्ही पूजा करता देवांची, त्या देवासमोर बसून तुम्ही म्हणू शकता. त्यात काहीही दोष नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की वास्तुपुरुषाचं असं जर नित्य स्मरण तुम्ही केलं तर घरातील सर्व प्रकारचे वास्तूचे दोष नाहीसे होतील, पॉझिटिव्ह एनर्जीचा वास होईल आणि सर्व प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरातून दूर फेकल्या जातील. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.